थेट आपण जाऊया ठाण्यामध्ये आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, काही वेळातच एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद होत आहे। एकूणच काय हालचाली, काय यामध्ये भूमिका स्पष्ट करतील असं वाटतं? महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता तातडीची पत्रकार परिषद बोलावलेली आहे। दुपारी 3ची पत्रकार परिषदेची वेळ आहे आणि या पत्रकार परिषदेसाठी एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांपैकी संजय शिरसाट, दादा भुसे आणि रवींद्र फाटक ही नेते मंडळी सध्या ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी आलेली आहेत। एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका जाहीर करणार याविषयी उत्सुकता आहे, कारण अजूनही महायुतीचे मुख्यमंत्री कोण होणार या बाबतीतला सस्पेन्स कायम आहे। म्हणजेच अधिकृतरित्या घोषणा झालेली नाहीये। भाजपनं आपल्या आमदारांच्या संख्याबळावर मुख्यमंत्री पदासाठी दावा कायम ठेवलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस हे दावेदार, प्रमुख दावेदार मानले जात आहेत। जवळपास शिक्कामोर्तब झालंय असंही सूत्रांकडून कळतंय। पण अजूनही एकनाथ शिंदे यांचे सहकारी त्यांच्या मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहेत, कारण निवडणुका या एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर तसंच त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या। भाजपचे नेते सांगतात मुख्यमंत्री पदाचा कोणताही शब्द एकनाथ शिंदे यांना दिला गेलेला नाहीये। या सगळ्या पेचात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेमकी त्यांची भूमिका काय जाहीर करतात, कारण 2 दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात हा सस्पेन्स अजून कायम आहे। पण अशी माहिती मिळते आहे की एकनाथ शिंदे हे स्वतः पुढाकार घेऊन काही महत्त्वाची घोषणा करतात का, कारण आमदारांचं संख्याबळ म्हटलं, बहुमताचं संख्याबळ म्हटलं तर ते आज भाजपकडे आहे। एकनाथ शिंदे यांचे 57 आमदार आहेत आणि त्या खालोखाल अजित पवार यांचे 41 आमदार आहेत। भाजपचे 131 आमदार आणि काही अपक्षांचा पाठिंबा मिळून 136 पर्यंत त्यांची संख्या पोहोचते आहे। अजित पवार यांनी याआधीच भाजपचा मुख्यमंत्री पदाच्या दावेदाराला म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना त्यांचा पाठिंबा दिलेला आहे। या सगळ्या घडामोडींवर एकनाथ शिंदे त्यांची काय भूमिका जाहीर करतात याकडे लक्ष असेल। यासाठीच ही तातडीची पत्रकार परिषद त्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे आणि त्यांचे सहकारी जमलेले आहेत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतात की एकनाथ शिंदे काही वेगळी भूमिका जाहीर करतात, की एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस किंवा पर्यायानं भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या दावेदाराला पाठिंबा व्यक्त करतात, अशा अनेक शक्यता या निमित्तानं व्यक्त केल्या जातात। पण एकनाथ शिंदे अधिकृतरित्या काय भूमिका जाहीर करतात या बाबतीतली उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। काही वेळातच ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे, मात्र शिंदेंचे जे काही आमदार आहेत त्यांच्या निकटवर्ती आहेत त्यांना देखील या ठिकाणी बोलावण्यात आलंय। संजय शिरसाट आहेत, भरत गोगावले, दादा भुसे हे देखील आता त्या ठिकाणी पोहोचतायत। पत्रकार परिषदेसाठी अद्याप मीडियाला सोडण्यात आलेलं नाही का? कुठेही पत्रकार परिषद होणार आहे आणि एकूणच काय हालचाली? बघा, मी सध्या एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराबाहेरची दृश्य दाखवतो। मोठ्या संख्येनं मीडिया हा त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर जमलेला आहे। अजूनही माध्यमांना आतमध्ये सोडण्यात आलेलं नाहीये। थोड्या वेळातच ही पत्रकार परिषद सुरू होईल, त्यासाठी माध्यमांना आतमध्ये घेतलं जाईल। पण आता एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका जाहीर करतात, त्यांचे सहकारी, अत्यंत विश्वासू सहकारी यात दादा भुसे, संजय शिरसाट आणि ठाण्यातील रवींद्र फाटक हे त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात महाराष्ट्राच्या राजकारणातला हा सस्पेन्स संपण्याची शक्यता व्यक्त केली जाते। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतात। एकनाथ शिंदे त्यांचा दावा मजबूत करतात की एकनाथ शिंदे भाजपच्या देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या पर्यायाला आपला पाठिंबा व्यक्त करतात। अशा अनेक शक्यता असताना एकनाथ शिंदे सत्ता स्थापनेच्या एकूण या सगळ्या प्रक्रियेत त्यांचा रोल काय असतो, त्यांना समजा जर मुख्यमंत्री पद मिळालं तर त्यांच्या वाट्याला आणखी काय येऊ शकतं, जर मुख्यमंत्री पद सोडलं तर उपमुख्यमंत्री पद ते स्वतः घेणार की त्यांच्या पक्षातल्या विश्वासू सहकार्याकडे ते सुपूर्द करणार, त्यांच्याकडे कोणते पोर्टफोलिओ, कोणती खाती असणार या बाबतीतली स्पष्टता काही अंशी या पत्रकार परिषदेत घोषित होऊ शकते किंवा त्या बाबतीतला अंदाज अधिक ठामपणाने आपल्याला मांडता येऊ शकतो। पण आता ही तातडीची पत्रकार परिषद अगदी
थोड्या अगदी शॉर्ट नोटीसला ही त्यांनी पत्रकार परिषद बोलवलेली आहे। माध्यमांना अगदी महाराष्ट्रात असेल किंवा केंद्रीय माध्यमं असतील किंवा केंद्रीय स्तरावर असेल, या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेतात, कारण 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रात सत्तांतराचं जे नाट्य घडलं त्यानंतर 40 शिवसेना आमदार 10 अपक्ष आमदार असे मिळून 50 आमदारांच्या बळावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद मिळवलं। तेव्हा 105 भाजपचे आमदार आणि अन्य अपक्षांच्या पाठिंब्याच्या मदतीनं 117 आमदारांचं संख्याबळ भाजपकडे होतं। पण अमित शहा यांनी या निवडणुकीच्या प्रचारात एक भूमिका व्यक्त केली होती कार्यकर्त्यांपुढे की आम्हाला त्याग करावा लागला, आम्हाला देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी थांबवावं लागलं, अशा अनेक गोष्टी या प्रचारात उघड झाल्या। त्यावेळेसच खरं तर एकनाथ शिंदे यांची चलबिचल किंवा अस्वस्थता स्पष्ट झाली होती। जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार त्या काळातही एकनाथ शिंदे यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून शब्द होता मुख्यमंत्री पदाचा, पण तो उघडपणे दिला गेला नव्हता। अंतर्गत बैठकांमध्ये हा शब्द दिला गेल्याची त्यावेळेस राजकीय वर्तुळात चर्चा होती। पण 2019च्या सत्ता स्थापनेच्या काळात उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये जे झालं तशाच पद्धतीचं राजकारण आताही होत आहे का? एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेत आहेत? त्यांना खरंच असा शब्द होता का? कारण आता भाजपचे नेते जाहीरपणे सांगतायत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जरी निवडणुका लढवल्या तरी सत्ता स्थापनेत किंवा त्यांना पुढील मुख्यमंत्री पदासाठी कुठलाही शब्द दिला गेला नव्हता। अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढतो, पण जो काही निर्णय होईल तो 3 पक्षात मिळून चर्चा करून घेतला जाईल। अजूनही निकाल लागल्यानंतर जवळपास 3 तास उलटले आहेत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबतीत अजूनही निर्णय होत नाहीये। भक्कम असं संख्याबळ आहे, भक्कम असं बहुमत आहे, तरीही मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स कायम आहे। आणि या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आता आयोजित पत्रकार परिषदेत नेमकी काय भूमिका घेतात? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतात, एकनाथ शिंदे आपला दावा आणखी मजबूत करतात की एकनाथ शिंदे भाजपचा पर्यायानं देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आपला पाठिंबा घोषित करतात, अशा अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। थोड्या वेळातच स्पष्टता होईल की महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतं आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचं पुढचं नेतृत्व नेमकं कोण करणार आहे। नक्कीच दिनेशजी, थोडंसं थांबाल, आपण पुन्हा एकदा सांगूयात की एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद होणार आहे ठाण्यामधल्या त्यांच्या या निवासस्थानी। ही पत्रकार परिषद होणार आहे, काही वेळातच ही पत्रकार परिषद होईल। तर पत्रकार परिषदेमधून थेट लाईव्ह आपण पाहणार आहोत। काय भूमिका नेमकी एकनाथ शिंदे मांडतात याकडे आपलं लक्ष असेल। पुन्हा एकदा दिनेशजी तुमच्याकडे येते। काही वेळापूर्वी संजय शिरसाट यांच्याशी जेव्हा बातचीत केली त्यांनी असं म्हटलं की एकनाथ शिंदे जेव्हा दाढीवरून हात फिरवतात त्यावेळेला नेमकं काहीतरी वेगळं घडतं, तर अशी काही शक्यता। प्रताप सरनाईक देखील दाखल झालेत। साहेब बोलतील ना, काय नेमका निर्णय होता? एवढी तातडीची काय अपेक्षित आहे आज? मुख्यमंत्री पदावरून माघार घेत आहेत की पाठिंबा देत आहेत? आता दोन मिनिटं थांबा। प्रताप सरनाईक देखील आता या ठिकाणी पोहोचलेत। एकनाथ शिंदे यांचे जवळचे सगळे जे आमदार आहेत त्याचबरोबर त्यांच्या कोर कमिटीमधले आहेत ते देखील आता एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। दादा भुसे काही वेळापूर्वी आलेत आणि आता प्रताप सरनाईक आलेत। भरत गोगावले आणि संजय शिरसाट देखील काही वेळातच या ठिकाणी पोहोचणार आहेत। दिनेशजी, मगाशी संजय शिरसाट यांच्याशी बोललो, त्यांनी असं म्हटलं की एकनाथ शिंदे जेव्हा दाढीवरून हात फिरवतात तेव्हा नेमकं वेगळं काहीतरी घडतं किंवा उपमुख्यमंत्री पदासंदर्भात ते कोणाकडे जाईल या संदर्भात देखील एकनाथ शिंदे काही बोलू शकतात, काही संकेत त्यांनी यामध्ये दिलेत। बघा, आपण गेल्या 2.5 वर्षात मुख्यमंत्री पदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी स्वीकारल्यानंतर त्यांचं आक्रमक राजकारणही पाहिलेलं आहे आणि संयमी राजकारणही पाहिलेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्या देहबोलीत कॉन्फिडन्स असतो, पण नेमकं पडद्यामागे काय घडतं, त्यांच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे, मेंदू काय विचार करतो आहे? कारण बघा, महाराष्ट्राची सत्ता ही उत्तर प्रदेशाखालोखाल या सत्तेला अत्यंत महत्त्व आहे आणि मुंबई आहे महाराष्ट्रात, त्यामुळे नेहमी
केंद्रीय पक्षांचं, केंद्रीय नेत्यांचं महाराष्ट्राकडे पर्यायानं मुंबईकडे लक्ष लागलेलं असतं. हजारो लाखो कोटींचे प्रोजेक्ट्स आहेत जे पुढच्या काळात उभारले जाणार आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्र ही आर्थिक राजधानी आहे आणि या महाराष्ट्रावर, मुंबईवर विशेषतः सर्वच केंद्रीय पक्ष असतील, प्रादेशिक पक्ष असतील, यांना आपला कंट्रोल हवा असतो. त्यामुळे मुख्यमंत्री पद हे प्रत्येक पक्षासाठी, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद, मग महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, प्रत्येक पक्षासाठी हे पद महत्त्वाचं आहे. या पदाला एक प्रतिष्ठा आहे आणि या पदाला तितकीच जबाबदारीही आहे. त्यामुळे हे पद मिळवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष जो सत्तेत येणारा असतो तो प्रयत्न करतो आणि तेच प्रयत्न शेवटपर्यंत शिवसेना, शिंदे गट करतो आहे. आपण बघितलं अनेक ठिकाणी नवस झाले, आरत्या झाल्या, अनेक माध्यमातून भाजप केंद्रीय पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असावेत असं त्यांच्या गटाकडून वेगवेगळ्या स्तरावर ते नोंदवलं गेलं. पण अजूनही केंद्रीय नेतृत्वानं भाजपच्या कुठलीही यावर प्रतिक्रिया दिलेली नाहीये. जे संकेत द्यायचे आहेत ते रामदास आठवले, रावसाहेब दानवे अशांच्या माध्यमातून दिले जात आहेत की देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रात पुढचे महायुतीचे मुख्यमंत्री असतील. कारण संख्याबळ हे आज भाजपकडे आहेत. त्यांचे 131 आमदार आणि जवळपास 5 ते 6 अपक्षांचा पाठिंबा हे मिळून जवळपास 136 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला सहमती दर्शवली आहे. त्यामुळे त्यांचे 41 आमदार हे पाहता महायुतीत हे 2 पक्ष सहज सरकार स्थापन करू शकतात. या सगळ्याची कल्पना एकनाथ शिंदे यांनाही आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पद घ्यायचं, पुढचा जो मुख्यमंत्री पदाचा जो दबाव आहे तो यापुढेही असाच काही काळासाठी कायम ठेवायचा. नेमकं काय करायचं त्यांची पक्षातल्या सहकाऱ्यांशी चर्चा झालेली असणार आणि ज्या अर्थी आता तातडीची पत्रकार परिषद बोलवली आहे याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे एक मोठा निर्णय, एक महत्त्वाची घोषणा या पत्रकार परिषदेत करू शकतात. ही घोषणा काय असते तर एकनाथ शिंदे हा त्यांचा मुख्यमंत्री पदावरचा दावा कायम ठेवतात, त्याला आणखी बळ देतात. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतात. एकनाथ शिंदे हे भाजपचा मुख्यमंत्री पर्यायानं देवेंद्र फडणवीस यांना स्वीकारतात, त्यांच्या नावाची ते स्वतः घोषणा करतात. अशा अनेक शक्यता आहेत. यापैकी नेमकं काय होतं ते या पत्रकार परिषदेत बघावं लागेल आणि जर एकनाथ शिंदे यांनी या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतली, आपला दावा मागे घेतला तर उपमुख्यमंत्री पद ते स्वीकारतात का की त्यांच्या पक्षातल्या अन्य सहकार्याला ही जबाबदारी ते सोपवतात का? त्यांच्याकडे या सत्तेमध्ये कोणते महत्त्वाचे पोर्टफोलिओ किंवा हे नेमकं डील सत्ता स्थापनेचं कसं केलं जातं आहे यावर ते अधिक काही भाष्य करतात का? अशा अनेक शक्यता आहेत आणि या तातडीच्या पत्रकार परिषदेत या शक्यतांची स्पष्ट उत्तरं मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. बॅक टू स्टुडिओ. नक्कीच दिनेशजी, पुन्हा एकदा काही मिनिटात येते. एकनाथ शिंदे